ओबीसी समाजाचं आरक्षण अबाधित राहण्याकरता वडीगोद्री येथे आंदोलन करणारे नेते लक्ष्मण हाके आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण हाकेजी, अजय महाराज बारसकर ज्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधातली भूमिका सातत्याने मांडलेली होती, त्यांच्या गाडीला काल रात्री अचानक जी आहे ती पेट घेण्यात आली। त्यांचा असा आरोप आहे की माझी गाडी जी आहे ती जाळण्यात आली। आता सत्य आणि असत्य या गोष्टी समोर येतीलच, परंतु मला असं म्हणायचं आहे त्याच्याही पलीकडे जाऊन या आपल्या देशामध्ये, लोकशाही देशामध्ये सनदशीर मार्गाने आवाज उठवणं हा प्रत्येकाला हक्क अधिकार दिलेला आहे। परंतु अशी कृत्य जर घडत असतील तर मला वाटते कायदा आणि सुव्यवस्थेला ही बाधक ठरणारी कृत्य आहेत। विचारांची लढाई विचारानं लढली गेली पाहिजे, विचाराची लढाई, कायद्याची लढाई कायद्यानं लढली गेली पाहिजे आणि लोकशाहीला प्रत्येकाचा रिस्पेक्ट बाळगून लढली गेली पाहिजे। झुंडशाहीच्या जोरावरती जर अशी कृत्य या महाराष्ट्रात, या देशात घडणार असतील तर त्या गोष्टींचा निषेध करावा तेवढा कमी आहे। परंतु ही घटना कुणी घडवून आणली असं वाटतं? कारण की ज्या पद्धतीने सातत्याने अजय बारसकर जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांच्या सगळ्या आरक्षणाच्या संदर्भातली जी काही आंदोलनं होत होती त्या सगळ्या आतमधल्या इनसाइड स्टोरीज जे आहेत ते पत्रकार परिषदेच्या माध्यमातून खुलासे करत होते आणि आता थेट त्यांचीच गाडी जी आहे ती वारीला गेलेली असताना त्यांची गाडी जाळली गेलेली आहे। कुठेतरी संशय नाही, हे बघा काय असतं, ज्यावेळी अशा एक सातत्यपूर्ण मांडणी करणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत असा इन्सिडेंट घडतो त्यावेळी जनसामान्यांच्या मनामध्ये एक संभ्रमाची अवस्था निर्माण होऊ शकते। मग इथला कायदा आणि सुव्यवस्था बाळगणाऱ्या गृह विभागानं, पोलीस खात्यानं पुढे येऊन सांगावं की नक्की कोण आरोपी आहेत यामागे आणि जे कोणी आरोपी असतील त्या आरोपींना सजा करावी। कायदा आणि सुव्यवस्था आहे, परंतु अशा सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांच्या बाबतीमध्ये जर अशा घटना या जर महाराष्ट्रात घडत असतील तर कायदा आणि सुव्यवस्थेचा हा प्रश्न आहे आणि इथं बोलायचं की नाही लोकांनी? लोकांनी काही प्रश्न, आपले हक्क अधिकाराचे प्रश्न विचारणाऱ्या माणसांच्या बाबतीत जर अशा घटना घडत असतील तर सत्य आणि असत्य गोष्टी लवकरात लवकर गृह विभागाने डिक्लेअर कराव्यात, नाहीतर परत असा विवेकाच्या बाजूनं, लोकशाहीच्या बाजूनं, कायद्याच्या बाजूनं आवाज उठवणारी माणसं जर टार्गेट होणार असतील तर मला वाटतं हे लोकशाहीच्या दृष्टीनं अराजकतेचं हे लक्षण आहे। मनोज जरांगे पाटील यांचा या सगळ्या पाठीमागे हात दिसतोय का? ज्या पद्धतीने सातत्यानं अजय बारसकर यांच्याकडनं टार्गेट केलं जात होतं मनोज जरांगे पाटलांना, त्यांच्या अनेक गोष्टी अजय बारसकर जे आहेत ते पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उघड करत होते। हे बघा, मी आरोप नाही करणार, पण कायदा आणि सुव्यवस्था आहे ना, पोलीस प्रशासनानं लवकर आरोपीला शोधावं आणि आरोपीला शिक्षा करावी। जो कोणी आरोपी असेल तो, आरोपीला जात पात धर्म काही नसतं, आरोपीला लवकर शोधा आणि असा विवेकाचा आवाज उठवणाऱ्या लोकांच्या बाबतीत अशा घटना घडत असतील तर जनतेमध्ये निश्चित संभ्रम निर्माण होईल, असुरक्षितता निर्माण होईल। प्रकाश आंबेडकर यांनी देखील आरक्षण बचाव यात्रा जी आहे ती काढणार आहेत असं त्यांनी घोषणा केली आहे। तुमच्याकडनं देखील येत्या काळात आरक्षण वाचवण्याकरता, ओबीसीचं आरक्षण अबाधित ठेवण्याकरता यात्रा वगैरे? मी बाळासाहेब आंबेडकरांच्या या भूमिकेचं स्वागत करतो। या महाराष्ट्रामधले जेवढे पक्ष आहेत त्या सर्व पक्षप्रमुखांना माझी विनंती आहे, तुम्ही ओबीसीच्या प्रश्नावर बोलणार आहात की नाही? तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही लेखी आम्हा ओबीसींना सांगा, अस्वस्थ करा। तुम्ही जर ओबीसीच्या बाबतीमध्ये फक्त ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये एवढी भूमिका घेऊन जर शांत बसणार असाल तर ओबीसींना तुम्ही आता विसरा, कारण महाराष्ट्रामधला प्रत्येक पक्षाचा प्रमुख निवडणुकीच्या मोडमधनं बाहेर यायला तयार नाही। निवडणुकीच्या वेळी तुम्ही राजकारण करा ना, आणि ओबीसीच्या मतांचा अधिकार काढून बिडून घेतला की काय? त्यामुळे ओबीसी निश्चित इथल्या सगळ्या पक्षांकडे बारकाईनं पाहतोय, नेतृत्वांच्या काय काय भूमिका आहेत त्याही आम्ही पाहतोय। जर या महाराष्ट्रातले पक्ष, बाळासाहेब आंबेडकरांनी जाहीर भूमिका घेतली, शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना दुसरा गट, परत राष्ट्रवादी काँग्रेसचा दुसरा गट पुढे आलं पाहिजे, बोललं पाहिजे तुम्ही, नाहीतर ओबीसी निश्चित तुम्हाला येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये जागा दाखवेल आणि याचा जाब निश्चित विचारेल, कारण ओबीसी मधल्या तरुणांच्या मनामध्ये डावलले गेल्याची भावना आहे। आपल्याला डावललं जातंय, आपली माणसं पाडली जात आहेत आणि आपलं काही नाही या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र आपला आहे का, अशी एक नैराश्याची भावना ओबीसींच्या मनामध्ये आहे। त्याला वाट करून द्यावी या सगळ्या पक्षाच्या। जातीनिहाय जनगणना व्हावी अशी मागणी सातत्याने पुढे येत होती, परंतु सरकारकडनं ही जातीनिहाय जनगणना जी आहे ती डावलली जाते का? जेणेकरून जातीनिहाय जनगणना झाली की संपूर्ण जी गोष्ट आहे ती समोर येईल, कोण किती पर्सेंटेजवर? बघा, जातनिहाय जनगणना आपले कायदाच अलाव करत नाही, 1948चा सेन्सस ऍक्ट, पण त्याच्याही पलीकडे जाऊन सोशो इकॉनॉमिकल सर्व्हे करायला तुम्हाला काय हरकत आहे? ज्या पद्धतीने बिहारमध्ये होते, उत्तराखंडमध्ये होते, साऊथच्या राज्यामध्ये होते, पण आमच्या या फुले शाहू आंबेडकरांच्या वूट सूट नाव घेणाऱ्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये मात्र सोशो इकॉनॉमिकल सर्व्हे होत नाही। हे खरं तर खेदानं, दुर्दैवानं या गोष्टी नमूद कराव्याशा वाटतात। या लोकांना फक्त सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता
निवडणुका जिंकणारे तट्टू लागतायत फक्त इथल्या पक्षाच्या प्रमुखांना, सगळ्या पक्षांना. गुटखावाले, मटकावाले, रेतीवाले. काय ज्ञान आहे, काय आकलन आहे? ज्या कायद्याच्या सभागृहामध्ये आम्ही जी माणसं निवडून दिली त्या लोकांना इथल्या ओबीसींच्या हक्क अधिकाराविषयी एक शब्द, एक निवेदन द्यावंसं वाटत नसेल, त्या हाऊसमध्ये एक शब्द बोलावंसा वाटत नसेल, तर या माणसांना आम्ही परत मतदान करायचं? या माणसांना आम्ही निवडून द्यायचं? महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहामध्ये असे गुंडा लोक जर इथं पाठवले गेले असतील तर त्या माणसांना का पराभूत करू नये ओबीसीनी? ही भूमिका आहे. त्यामुळे येऊ घातलेल्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही प्रत्येक लोकप्रतिनिधीकडे बारकाईनं पाहत आहोत. आणि जर हे रेतीवाले आणि हे मटकावाले आणि हे गुंडागर्दीवाले जर ओबीसीच्या हक्क आणि अधिकाराबाबत बोलणार नसतील तर एका माणसाला शोधून इथला ओबीसी त्यांना बायकॉट करेल, त्यांना मतदान करणार नाही. 288 जागा आमदार पाडण्याची धमकी जशी मनोज जरांगे पाटलांनी दिली तशीच भूमिका तुमची सुद्धा असणार का ओबीसी म्हणून? आमच्या दोघांचं, मी या भूमिकेचं जरांगे पाटलांच्या स्वागत करतो. स्वागत यासाठी करतो की रिपीट अगेन अँड अगेन निवडून कशासाठी येत आहेत ही माणसं? जाऊ द्या. चळवळीमधले, गावखेड्यातले, दीनदलितांचे, आदिवासींचे, मुस्लिम अल्पसंख्याकांचे, ओबीसींचे, भटक्या विमुक्त जाती जमातींचं थोडंफार ज्ञान असलेले कार्यकर्ते, होतकरू कार्यकर्ते, जे ग्रासरूटला काम करतायत, रात्रंदिवस खपतायत, ती माणसं जर कायद्याच्या सभागृहात जाणार असतील तर 288 पडले पाहिजेत. मुख्यमंत्र्यापासून सुरुवात झाली पाहिजे, ते तिकडे विखे पाटलांपर्यंत झाली पाहिजे, की इकडं आमच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या पार शेवटचा जो जतचा मतदारसंघ आहे तिथपर्यंत, अगदी खानदेशापासून सुरुवात झाली पाहिजे ते विदर्भातल्या शेवटच्या मतदारसंघापर्यंत हर एक माणूस पडला पाहिजे. 288 ना, तर 1 पासून सुरुवात झाली पाहिजे आणि 288 पर्यंत माणसं पराभूत झाली पाहिजेत, जेणेकरून नवीन माणसं, नवीन लिडरशिप, नवीन होतकरू माणसं या कायद्याच्या सभागृहात येतील. मग तुम्ही देखील त्याच कामासाठी आता आगामी विधानसभेमध्ये काम करणार का 288 पाडायचं? मग ते 288 कोण असणार, मराठी की ओबीसी? अहो आता आहेत कोण? जरांगे कुणाला पाडणार आहेत आणि कुणाला आणणार आहेत? म्हणून शुभेच्छा देतोय ना आम्ही. 288 पैकी तुमचे आहेत किती? त्यामुळे तुम्ही पाडली पाहिजेत. उलट आम्ही शुभेच्छा देतोय त्यांना. पण ओबीसीचं, मागासवर्गीयांचं हे आरक्षण आहे, ज्यांच्या बाबतीमध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन हजारो वर्ष झालं, त्या माणसांसाठी हे प्रतिनिधित्वाचा ही पॉलिसी आहे. अरे सोशल वेलफेअर आहे तुमच्याकडं, सोशल असिस्टन्स आहे, अनेक योजना आहेत ना तुमच्याकडं. ओबीसी मधूनच आरक्षण मिळाल्यानंतर आपल्या घरावर सोन्याची कौलं येणार आहेत. हे जरांगेंनी जो खोटा नेरेट या महाराष्ट्रामध्ये पसरवलाय त्याला आमचा विरोध आहे. कारण शेकडो मराठा तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्याला जबाबदार हे जरांगे आहेत का? जरांगेंना जी गोष्ट कायद्यात बसत नाही, जी गोष्ट संविधानात बसत नाही, जी गोष्ट देता येत नाही, ती मागणी करायची, संभ्रम निर्माण करायचा, लोक गोळा करायची आणि या महाराष्ट्रामध्ये अराजकतेचं वातावरण निर्माण करायचं हे जरांगेंनी ठरवलेलं आहे. धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे होते लक्ष्मण हाके, जे ओबीसी समाजाचे नेते आहेत आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी सातत्याने ते लढा देत असतात. वडीगोद्रीला त्यांनी आंदोलन सुद्धा केलं. अजय बारसकर यांची जर गाडी जाळली असेल तर एका विवेकाला संपवण्याचं काम जे आहे ते या माध्यमातून केलं जात आहे आणि या सगळ्या संदर्भातले जे आरोपी आहेत त्यांना शोधणं अत्यंत गरजेचं आहे, असं मत जे आहे ते लक्ष्मण हाके यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.